खोपोलीत घंटागाडी ठेकेदाराची मनमानी, नगरसेविकांची आरोग्य विभागावर नाराजी, व्हीडीके ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी। खोपोलीत नगरपरिषद क्षेत्रात घंटागाडी वेळेवर येत नसल्याने कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे। यामुळे प्रभाग क्रमांक 13च्या नगरसेविका वंदना यशवंत सावंत आणि प्रभाग क्रमांक 14च्या नगरसेविका रेश्मा राजू गायकवाड यांनी खोपोली नगरपरिषदेच्या आरोग्य विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नगरपरिषदेचा कचरा उचलण्याचे कंत्राट असलेल्या व्हीडीके कंपनीचे ठेकेदार गायकवाड यांच्या मनमानी कारभारामुळे प्रभाग 13 आणि 14 मध्ये सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। या त्रासाला कंटाळून स्थानिक नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधींना वारंवार तक्रारी केल्या आहेत। नागरिकांच्या तक्रारीनंतर दोन्ही महिला नगरसेविकांनी ठेकेदार गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ठेकेदार त्यांच्या फोनकडे आणि प्रभागातील स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी या महिला असल्याने ठेकेदार त्यांना जुमानत नसल्याचे समोर आले आहे। धक्कादायक बाब म्हणजे हा ठेकेदार आरोग्य सभापतींचे फोन देखील उचलत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे। या संपूर्ण मनमानी कारभाराविरोधात नगरसेविका वंदना यशवंत सावंत आणि रेश्मा राजू गायकवाड यांनी नगराध्यक्षांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर व्हीडीके ठेकेदाराला यापूर्वीही इतर अनेक नगरपरिषदांनी त्यांच्या निकृष्ट कामगिरीमुळे काळ्या यादीत ब्लॅकलिस्ट टाकले आहे। खोपोलीत ही या ठेकेदाराची हीच पद्धत सुरू असल्याने खोपोली नगरपरिषदेने यावर तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि या कंत्राटदाराला तात्काळ ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे, अशी आक्रमक मागणी आता खोपोलीतील नगरसेवकांकडून केली जात आहे।